तुमच्या खिशामध्ये भरमसाठ पैसा, मग तुम्ही नगरसेवक झालाच म्हणून समजा. मित्रांनो, महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामधून असं दिसून येतंय, तुम्ही पैशाने श्रीमंत आहेत तर तुम्ही नगरसेवक फिक्सच. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराने सामाजिक कामावरती निवडणूक लढवायची की नाही? मी असं का म्हणते? याचा प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमधून दिसून येत आहे. आता मी तुम्हाला सांगते सर्वात जास्त श्रीमंत उमेदवारांची यादी. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. सर्वात पहिला आणि श्रीमंत उमेदवार म्हणजे सुरेंद्र पठारे, ज्यांनी आपली संपत्ती 271.85 कोटीहून अधिक घोषित केली आहे. त्यांचं आर्थिक सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की त्यांचं नाव इतर उमेदवारांच्या पुढे आहे. जवळपास 272 कोटींची एकूण संपत्ती. त्यांच्याकडे महागड्या लक्झरी गाड्या आहेत, जसे मर्सिडीज बेंझ, BMW, तसेच 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत, जे कोणत्याही साधारण घराण्याच्या कल्पनापेक्षाही कित्येक पटीने जास्त आहे. ही संपत्ती मुख्यतः रिअल इस्टेट मध्ये गुंतवली आहे. पुण्यासारख्या वाढत्या शहरात जमिनी आणि मालमत्ता असे गुंतवणूक करणे ही जोखीम भरणारे काम आहे. पठारे यांनी त्यातून चांगला फायदा घेतला आहे. पुण्यातील सामान्य नागरिकांसाठी हे आकडे इतके उच्च आहेत की निवडणुकीच्या चर्चेत हे मुख्य आकर्षक बनले आहे. पण आता लोक प्रश्न विचारत आहेत, इतके पैसे असणारा नेता लोकसेवेवर किती लक्ष देणार? किंवा त्याच्या निर्णयात शहरी विकास कितपत दिसेल? दुसऱ्या क्रमांकावर आहे सायली वांजळे, ज्यांनी 77.65 कोटींची संपत्ती घोषित केली आहे. सायली हे खडकवासला मतदारसंघातील दिग्वंत आमदार रमेश वांजळे यांची कन्या आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारसा आणि ओळख ही त्यांच्या आर्थिक परिसंस्थेचा एक भाग आहे. त्यांनी त्यांची संपत्ती प्रामुख्याने जमीन, घर, चल अचल मालमत्तामध्ये आहे. सायली वांजळे यांच्या बाबतीत एक मोठा मुद्दा म्हणजे राजकीय वारसा आणि नवीन नेतृत्व यांचा संगम. तुलनेने त्यांची संपत्ती सुरेंद्र पठारे यांच्या संपत्तीच्या काळापुढे नाही. तरीही ही संख्या साधारण बहुतेक PMC उमेदवारांच्या तुलनेत खूप मोठी आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे पृथ्वीराज सुतार, ज्या उमेदवाराने 42.51 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. सुतार हे इंजिनियर आहेत आणि त्यांच्या पाठीशी राजकीय पार्श्वभूमीही आहे. त्यांच्या वडिलांमध्ये असे राजकीय संबंध आहेत जे त्यांच्या उमेदवारीस आधार देतात. त्यांच्या मालकीच्या संपत्तीत टोयोटा इनोव्हा, रॉयल एलिफंट मोटारसायकल, निसान माइक्रा यांसारख्या गाड्या आहेत आणि जमीन, घर यांसह त्यांच्या संपत्ती वाढलेली दिसते. या प्रकारच्या उमेदवारांची उपस्थिती कर्मचारी तांत्रिक क्षमता आणि सार्वजनिक करमणूक यांचं संतुलन कसं साधलं जाऊ शकतं, हेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतं. चौथा श्रीमंत उमेदवार म्हणजे चंद्रशेखर सॅनी निंबाळकर, ज्यांनी सुमारे 36 कोटींची संपत्ती दाखवली आहे. त्यांनी विविध प्रकारच्या अचल व चल मालमत्तामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनी त्यांची आर्थिक क्षमता देऊन ही निवडणुकीत सक्षम उमेदवार ठरतात. सॅनी यांची पात्रता ही केवळ उच्च संपत्तीवरच नाही, तर स्थानिक ओळखीच्या आधारावरही महत्त्वाची समजली जाते. या यादीतील प्रत्येक उमेदवाराची वेगळी आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे, जी त्यांच्या प्रचार धोरणावर आणि मतदारांशी संवादावर स्पष्टपणे दिसते. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की संपत्तीच्या यादीत इतरही अनेक उमेदवार आहेत, ज्यांनी कोट्यावधी रुपयांच्या साधन संपत्तीची घोषणा केली आहे. एक स्वतंत्र विश्लेषणानुसार रेखा चंद्रकांत टेंगरे 134 कोटी, अकृष बबनराव कुडाले 99 कोटी, संदीप बालकृष्ण वाघेरे 88 कोटी आणि इतर अनेक उमेदवार 30-80 कोटी पर्यंतची संपत्ती दर्शवली आहे. हे आकडे लक्षात घेतल्यास फक्त महत्त्वाचे टॉप 5 उमेदवारच नाहीत, तर संपत्तीचा एक मोठा पाडा PMC मध्ये दिसतो. हे दर्शवते की या निवडणुकीत श्रीमंतीचा प्रभाव फक्त अभिनय किंवा पदवीवर मर्यादित नाही, तर राजकीय रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आता असा प्रश्न उठतो, पुण्यासारख्या शहरात ही श्रीमंत उमेदवार जनसेवा किती प्रभावीपणे करू शकतील? त्यांच्या आर्थिक सामर्थ्यामुळे प्रचाराची क्षमता नक्की वाढेल, पण लोकांच्या मनात नेमका कोणता संदेश जातो? काही उमेदवार म्हणतात की वित्तीय दृष्ट्या बळकट उमेदवारांनी सार्वजनिक सेवा सुकर करू शकतात, तर दुसरे मतदार असा दावा करतात की राजकीय नेतृत्व गरिबाचा आवाज धरायला हवे, श्रीमंतीचा. ही चर्चा पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर हाच विषय पुढे आणखी तिखट वादात बदलू शकतो. पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये श्रीमंती आणि राजकारण यांचा संगम पाहायला मिळत आहे. हे प्रश्न
प्रश्न विचारणारे काळ आहेत. श्रीमंत उमेदवारांचे आर्थिक बळ पुण्याच्या विकासासाठी कसे वापरले जाईल? लोकप्रतिनिधींची ओळख संपत्तीने निश्चित होते का? विविध स्तरावर लोकशाही सिंहाचा अर्थ काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मतदारानंतरच स्पष्ट होतील. पण एक गोष्ट ठाम आहे, पुण्याच्या नागरिकांनी आता काळजीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. संपत्ती की सेवा, कोण अधिक महत्त्वाची आहे? अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.